हॅलो फ्रेंड्स, तर आराध्याचा बर्थडे 8 सप्टेंबरला होता. तर तो थोडासा तुमच्याबरोबर शेअर केला आहे. आज जो तिचा बॅनर आहे बर्थडेसाठी खास तिला तिच्या मावशीने गिफ्ट दिला आहे, रचना मावशीने. आराध्याला शूज आणलेत आज. सो बर्थडेला रिटर्न गिफ्ट्स म्हणून छोट्या मुलांना हे पाऊच आणि इवन स्कूलमध्ये द्यायला पण हे पाऊच आणले होते. देण्यासाठी हे बॉईजसाठी असे बेंटेन असे वगैरे आणि गर्ल्ससाठी फ्रोझन, प्रिन्सेस असे वेगळे मी हे असे पेन्सिल पाऊच घेतले झिप्परवाले आणि एक रबर, एक शार्पनर आणि एक अशी पेन्सिल ते घालून मी ते स्कूलमधल्या तिच्या फ्रेंड्सला सगळ्या देणार चॉकलेटसोबत. आणि बर्थडेला रिटर्न गिफ्ट्स म्हणून हे येलो, पिंक असे वेगळ्या कलरचे हे पाऊच आहेत आणि त्याच्यामध्ये एक सेट होता अख्खा पेन्सिल, शार्पनर, इरेझर, स्केल आणि हे वेगळे गिफ्ट्स पॅक करून ठेवले होते. छोट्या मुलांना ते फ्रोझन वगैरेवाले पाऊच, पेन्सिल एक त्याच्यामध्ये. सो गर्ल्सला द्यायला हे क्राउन्स आहेत, अजून थोड्या मोठ्या मुलांना ब्रेसलेट्स आणि एकदम जे छोटे मुलं होते तिघं त्यांच्यासाठी हे असं गिफ्ट आणलं होतं. तर गेम्स खेळले तर हे रिटर्न गिफ्ट्स होतं. सो सगळे रिटर्न गिफ्ट्स मी गिफ्ट पॅक करून इथे तयार ठेवले होते. तो ही तयारी सगळी आदल्या रात्री केली. आराध्याचा बर्थडे आज आहे आणि तिच्यासाठी फर्स्ट गिफ्ट 12 वाजलेत रात्रीचे आणि ती उघडते आहे तिचं गिफ्ट. बघूयात काय आहे तिच्या गिफ्टमध्ये जे तिला कधीपासून हवं होतं. तर काय आहे आराध्याचं गिफ्ट? हो, तिचा बॉक्स उघडलेला आहे आणि हे तिला बुक्स खूप आवडतात. सो अख्खा बॉक्स तो मागवलेला आहे, 12 सेट्स. बघूया. सेट ऑफ 12 बुक्स विथ अ बुक मार्क. आओ. सो उघडला आहे गिफ्ट. 12 बुक्स, विम्पी किड्स. आणि हे अद्वैतला आराध्याकडून रिटर्न गिफ्ट त्याच्या बर्थडे, तिच्या बर्थडेचं. पेन्सिल टॉपर. चला, आराध्याचा रात्रीचा 12 वाजताचा केक कटिंग. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. ओके. भरो तोंडात भरो. अरे वा. सो 8 सप्टेंबरचे सकाळ. आता बसलोय बलून्स फुगवायला. एवढे झाले. तो संध्याकाळी तिचा बर्थडे रेस्टॉरंटमध्ये सेलिब्रेट करणार आहे, पण डेकोरेशन आम्हीच करणार आहोत तिथे. आराध्याला आता घेतला आहे पिझ्झा. ओके, ते खाते. हां. सो हे मम्मीकडनं आराध्याला गिफ्ट मिळालेलं आहे. LOL डॉल. अद्वैतकडनं आराध्याला तिच्या बर्थडेचं गिफ्ट आहे. आता ती उघडते. हॅलो. येस.
तिने त्याला बॉय डॉल आहे वाटतं त्याच्यात, तर त्याला उघडायला दिलंय. सो ही आहे आराध्याची डॉल. डॉल इज कॅरिंग अ बेबी. आणि एक आहे हिची अजून एक डॉल. ॲक्च्युली तिच्याकडे भरपूर डॉल्स आहेत, पण ती नेहमी घेत. डॉलचं नाव आहे पप्पा. ओके, सो ही आहे बॉय डॉल. हे अद्वैतकडनं आराध्याला आहे गिफ्ट. ही आहे डॉल. आणि हे ह्याच्या छोटंसं बाळ आलंय. फनी वाटतं. हां, किती छोटे आहे. अद्वैत काय आहे ते? बेबी आहे. अद्वैत सारखं बेबी आहे. तुम मीरा के जैसे. बोल. हे आहे त्या डॉलचे, बेबी डॉलचे सगळे ॲसेसरीज आहेत. सगळे स्पून वगैरे आहे, नंतर बॉटल आहे, नंतर बीब आहे. आय थिंक काय आहे अजून दुसरं, टिक्कर वगैरे आहे वाटतं. ही खेळणी आहेत. हे पण अजून खेळणी. हे बॉटल आहे, हे खायला. सो आता आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलो. ॲक्च्युली आम्हालाच यायला थोडा उशीर झाला. सगळे गेस्ट ऑलरेडी आले होते, त्यामुळे आम्ही पटापट मग बर्थडेला सुरुवात केली. सगळे आराध्याचे फ्रेंड्स आले तिला भेटायला. सो इथे मी सगळ्या गर्ल्सना क्रॉन्स देते, जे मी आणले. सो आहे आराध्याचा बर्थडेचा केक, प्रिन्सेसवाला.
आरती करायला सुरू केली. माझ्या आरतीचा एवढाच व्हिडिओ भेटला, सो एवढाच शेअर करते, पूर्ण नाही आला व्हिडिओ. सगळे व्हिडिओज पण माझ्या फ्रेंड्सनी काढलेले आहेत. थोडे मी काढले, थोडे माझ्या फ्रेंड्सनी, असं करून सगळं हे केलेलं आहे. आरती झाल्यावर मग आम्ही केक कट करून घेतला. सो कॅन्डल ब्लो करतानाचा पण व्हिडिओ घ्यायचा राहून गेला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू आरता, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. आजच पार्टी होता आणि मी त्याला भरवायला पण विसरले. सगळ्या मुलांना मग केक भरवला आणि जसा केक कापला तर मुलांना काही भावलं नाही. त्याच्यावरचे जे चॉकलेट्स होते फ्रोझनवाले, ते सगळे मुलं त्याच्यावर तुटून पडले आणि ते सगळे घेतले. अद्वैतसुद्धा मागत होता ते, सो त्यालासुद्धा दिलं चॉकलेट आणि छान सगळ्या मुलांनी केकवरचं चॉकलेट एन्जॉय केलं. सो सगळे मुलं इकडे मस्त केकवरचं चॉकलेट एन्जॉय करतायत. सो आता सगळ्यांनी जेवणाला सुरुवात केलेली आहे. सो जेवणाचा मेनू होता ओके. कोणी दिला अभि? कोण आहे? नंदन काका. सो इथे नंदन काकांनी अद्वैतसाठी ही गिफ्ट आणलं होतं. सो जेवणामध्ये होतं वेलकम ड्रिंकमध्ये स्ट्रॉबेरी ब्लॉसम, सूप होतं मंचाव सूप, त्यानंतर हे पनीर मक्खनवाला व्हेजिटेबल होती, व्हेज कोल्हापुरी होती, दाल फ्राय, व्हेज बिर्याणी, हे असॉर्टेड ब्रेड होते, त्याच्यामध्ये कुलछा होता, नान होता, चपाती होती, हराभरा कबाब, व्हेज क्रिस्पी, त्याच्यानंतर स्वीटमध्ये गुलाबजामुन, पापड, रायता, लोणचं हे सगळं होतं. सो जेवण वगैरे झाल्यानंतर गेम्स घेतले, म्हणजे एकच गेम घेतला म्युझिकल चेअर, कारण सगळ्यांना जायचं पण होतं, लेट होत होता. आणि फर्स्ट राऊंडमध्ये सात्विक आऊट झाला.
सो लास्ट राऊंडमध्ये माही विन झाली आणि तिला गिफ्ट भेटला आणि त्याचाही व्हिडिओ काढायचा राहून गेला. पण हा जो तिच्या हातामध्ये दिसतोय तो तिचा गिफ्ट आहे गेममधला आणि बाकीचे रिटर्न गिफ्ट्स. सो आता सगळे गेस्ट्स लीव्ह करत होते तर त्यांच्याबरोबर सगळ्यांचा फॅमिली पिक्चर्स घेत होतो आम्ही. सो थोडेसे गेस्ट गेले आणि थोडे होते मग आम्ही डान्स केला. सगळे गेस्ट गेले होते आणि मग आम्ही आमच्या फॅमिलीचे फोटो सेशन्स असेच घेतले. इकडे मम्मी सगळं पॅकिंगचं बघत होती. हे आम्ही असं फोटो सेशन्स करत होतो आम्हाला जसं जमेल तसं. सो असा हा आम्ही आराध्याचा 10वा बर्थडे आमच्या सगळ्या फ्रेंड्सबरोबर अबुधाबीमध्ये सेलिब्रेट केला. आराध्याच्या फ्रेंड्सबरोबर, आमच्या फ्रेंड्सबरोबर. सो हा व्हिडिओ, हा सेलिब्रेशन तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये ज़रूर कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर ज़रूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ अजून संपला नाही आहे, अजून आहे. सो आम्ही घरी गेल्यावरती गिफ्ट्स ओपन केले, सो तेही बघा. ओके, बघू मी मध्ये मध्ये बॉटल युनिकॉर्नची आहे. तिकडे आद्रित पण त्याचे गिफ्ट्स ओपन करते, त्याला पण कोणी कोणी गिफ्ट्स दिलेले आहेत. काय मॅडम? रबदीपच्या फॅमिलीने सो त्यांनी खूप दिलं आहे. 2 ब्रेसलेट, क्लिप्स, बॉटल, हेअरबँड असं सगळं दिलं. आणि अद्वैतला पण एक कार दिली आहे. हा ना, ओके बघ.
बॅग हा काय आहे ग बरोबर. ओके ओके हे नंदन काकांनी दिलंय. हां स्टार्ट. अच्छा हो ग पेंडंट आहे. चल हे बघ, दुसरी बॅग. हे कोणी दिली आहे? अनन्या. ओके छान. अनन्याने खूप प्रेमाने आणले. हे पण असते. ओके हा ड्रेस आहे. हां ओके छान. हे विल्ली आंटीने दिला ड्रेस आणि ही बॅग. ओके सो हे 100% काका काकींनी दिलं आहे. हे स्वाती आंटीने दिलं आहे. हे अन्वीने दिलं आहे. हे 100 दिनामचं दिल्लीचं गिफ्ट कार्ड आहे. केलं आहे मी. हे मला माहिती आहे, हे मला माहिती आहे. हे शौर्यने दिलं आहे. हे काय आहे? छान लगेच. हे काय आहे? पायाची दागे. वरती पण असं. आता वरती पण असं पप्पाला. सगळं कलर्सचं आहे. आता हे असंच ठेवायचं, मोठेपणी लागेल तुला. चांगले कलर्स आहेत. सो नंदन काकांनी त्यांना एक सेट दिलेला.